الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أعجلك عن قومك يا موسى قال هم أولئي على أثري وعجلت إليك رب لترضى قال فإنا قد فتنا قومك من بعدك وأضلهم السامري فرجع موسى إلى قومه غضبان أسفا قال يا قوم ألم يعدكم ربكم وعدا حسنا أفطال عليكم العهد أم أردتم أن يحل عليكم غضب من ربكم فأخلفتم موعدي الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कालीची जी कोणती आयत होती त्याच्या भितर हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मिस्र सोडून वसूचे टेमार का वाक़यात पेश आले फ़िरौन किसी बुढ़लो त्याच्या माग अल्लाह ताला बनी इसराइल पर अपनी भली सल नेमतासो तस्करा केला त्याच्या भितर एक नेमत ही को होती की तौरेत हाडूच्या सबब हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलामाकडे जापणी जाली आणि ते जाले की तूरचे कोहे तूर जे म्हणतो तूर बरोवन गुळो अशें तेजे उजवे सायडा उपर तुमी येवकास 40 माणसां घेवन येवकास टायमिंग को तेजी 60 जाली होती 70 माणसां घेवन तकरीबन हजरत मूसा अलैहिस्सलाम गेले ते 40 दिसाचो टायम होतो थिंगा 70 माणसां घेवन हे बरोवन सांगले होते जी सूरतुल आराफ भितर सगली तफसील अहलीट है ववाअदना मूसा 30 लैलतन वअतममनाहा बिअश्रिन फतम्म मीक़ातु रब्बिह 40 लैला 30 दिसाचो टाइम दिले तेजे माग बीजी 10 दीस देवन 40 दीस मुकम्मल केले तरी हजरत मूसा 70 मनशां घेवन थिंगाच्यान भायर पडले वते वते हजरत मूसा अलैहिस्सलाम वतनीन आपले भावस हजरत हारून अलैहिस्सलाम आपली कौमा ऊपर आपले तर्फी नाईब मुतय्यन केले तर मी 40 दिसाचा बाहेर वते वाटे तरी तुम्ही मुझे ठावार राहून काम करा आपली माणसाकडे को सांगले की मुझे ठावार हेन राहतले म्हणून ही एक जरूरत ही अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मामूल होतो की वो सफरेद होते नी आपले ठावार कोणा धरून होते एक सुन्नत ही एक जिम्मेदार वाटे क्यों होता इदारासो जिम्मेदार इलाकासो जिम्मेदार क्यों मते वाटे ते आपल्या ठावार कोणा धरून सुकस तिची हजरत मूसा हजरत हारून आपल्या भावशी तिंगा धरून गेले आणि हजरत मूसा शोकचे ह्याच्यान आपली माणसा पाट्टीर सोडून त्यांच्यावर धक्कन वसून पावले तिंगा हजरत मूसा गेले हिंगा त्यांची कौम तेजे भितर एक माणूस सामरी बनून होतो दुसरी कौम असो त्यांचे भितर बसल्लो होतो तो तेंका एक माझे भंगार घेऊन एक बुत तयार केलो कसा ते व्हायला हिंगा आणि सांगलो की हो तुमचो माबूद हो हेजी तुम्ही पूजा करू 40 दिसाचो हे करून गेल्ले 40 दीस को मुकम्मल जाले नाही त्यांची कौम बुतपरस्ती भितर मुबतला जाली ही अल्लाह ताला हिंगा सांगता वमा अअजलका अन कौमिका या मूसा क्योंकि हजरत मूसा 70 माणसं घेऊन गेले आणि माणसं घेऊन वतरीन अल्लाह सरी जापूसो अल्लाह सरी मुलाकात करूसो इतली शौक त्यांचे भितर होतो की तेन सम्मा पाठर सोडून धक्कन धक्कन आपण पुढे गेले आणि सम्मान पुढे आपण वसून पावले ते अल्लाह ताला त्यांना पुछता वमा अअजलका अन कौमिका या मूसा अअजल युअजिल बन धक्कन करूचे जल्दबाजी करूचे ऐ मूसा तुमची कौमापासून तुमका धक्कन का चीज हाडले तुमची कौम अजून पावल नाही तुम्ही पुढे कधी पावले धक्कन धक्कन एक शौक अल्लाह सरी बिलकुम धक्कन धक्कन आइले हजरत मूसा बोलले क़ालहुम उलाई अला अथरी बोलले की ही मनसे म्हणजे पट्टर पट्टर येते वाटत असर बोला आमचे पायाचे जे म्हणजे निशाण असे ते का असर बोलतो म्हणजे पायाच्या निशाणावर येते वाटत पट्टर पट्टर येते वाटत ते मग का वाटत
व आजिलतु इलैका रब्बी लितर्दा. आजिला बरं जल्दबाजी करूचे, दक्कन येऊनचे. तर्जा बरं खुश जाऊन. ऐ परवरदिगार, मी दक्कन दक्कन तुझ्याकडे आयलो ताकी तू मुझे खुश जाओ. यानी तुझी मुलाकातचो शौक म्हाका दक्कन हाडलो, ताकी मी दक्कन येतलो तितून तू दक्कन खुश जातलो. जातो न्हू, नामाज फर्ज जाली, केटली दक्कन केला अल्लाह तेटली पसंद. हजरत मूसा अलैहिस्सलाम को आपले हेजेन इश्तिहाद केले, आजमावले. नबी को इश्तिहाद करूचो हक रहता. तेन आजमावले की अल्लाह तर्फीन जे कोण तो टायम दिला हा ते टायमा पासून मी दक्कनकच पावतलो. तेणे अल्लाह बेगी खुश जातलो. तासो बी अल्लाह मी तासभर दक्कनीन पावलो. हजरत मूसा ऊपर हेजे ऊपर क्या अल्लाह ताला तर्फीन तंबी आयल ये लोगों पढ़ले कि दक्कन पहुँचे बिफोर टाइम पहुँचे कहीं गलत न हो. अल्लाह ताला सो शौक जीने जे कामा भितर दक्कन करो का वस्तबिकुल खैरात बोलला खैरचे कामा भितर तुम्ही दिलबाजी करा दक्कन वसा. लेकिन हजरत मूसाकडे अल्लाह ताला एक चीज सांगतो की तुम्ही तिंगा आपली कौमा सोडून आयले हिंगा मी बोललो तुंगा, लेकिन शिर्क केटली दक्कन येता ते हजरत मूसा अल्लाह ताला दाखवलो की केटली दक्कन मानसी मुतासिर जातात. फ़इन्ना क़द फ़तन्ना क़ौमक मिन बअद. फ़तन्ना बल फतीना बलन आजमावचे, फतन्ना बलन आम्ही त्यांना आजमावले, आजमाईश भितर घातले. आजमाईश भितर घालूचे असबाब दुसरे होते. तिशी बल्लो में सामरी बरोल एक माणूस तो एक गायाचे पाडू तयार केलो, एक बूत त्याचं तयार केलो, तो गेलो. लेकिन अल्लाह ताला बदल आम्ही आजमावले. यानी असबाब अल्लाह तर्फी नेऊचे सफस, हर चीजेचे असबाब अल्लाह तर्फी नेऊचे. तासब अल्लाह ताला बोलता क़द फ़तन्ना क़ौमक मिन बअद. तुमचे मग तुमची कौमा में आजमाइश भितर मुब्तला घडलो. का केलो आजमाइश? व अदल्लहुमुस सामिरी. सामरी बरोबर एक माणूस होतो. मुफस्सिरीन बरोला की तो हजरत मूसाची कौमा भितरलो न्हय गेलो. या तरी तो सामर्रा म्हणून जे की असे तिंगा दुगून आयलो या दुसरी कौमासो बहरहाल तो बनी इस्रायल भितर त्यांचे सरी आयलो. हजरत मूसा अलैहिस्सलाम जे की मिस्र सोडून बाहेर पडले तो को त्यांची सरी बाहेर पडलो. तो माणूस त्यांना गुमराह केलो. ते किसी केलो फुडे आयला हा एक समाज भंगार घेऊन एक बछडा तो तयार केलो. बछडा म्हणून गायचे पट्टू तयार केलो. त्याचे आवाज येत होतो, बैल किसी काढला ना आवाज येता तिसलो आवाज येत होतो आणि सांगलो हो तुमचं मागून हे जे पूजा करा बोललो. केटली दक्कन माणसे मुतासिर जातात. जे कोणते कौम बनी इस्राईल एक जमाना सर जिल्लत भितर होते. हजरत मूसा नबी त्यांना त्यांची इस्लाह केले, समजवले, तौहीद बारा त्यांना सांगले. केटली नबियाची दावत केटली पॉवरफुल जातात. तेजे भितर म्हणजे वसूजे टायमार आपले भावशी हजरत हारूना सोडून गेले, ते समजवले बार बार त्यांना. लेकिन कौम फौरन हे झाले. फरजा मूसा इला कौमिही गज़बान असीफा. गज़बान बोला एकदम कोपान, आसिफन बलन को तेजे माने को उलमा बोलला भल्ली एकदम ज़्यादा कोप. बाद मानसे बोलला एकदम गमगीन दोन, परेशान दोन. बहरहाल हजरत मूसा जे किती हित अपने ऐकले तरी अल्लाह तर्फे का तौरेत मिलली तिंगा तौरेत घेऊन आयले एकदम कोपान. लेकिन जे किती कौमा पल्ले जण आपली बुतपरस्ती भितर बर्दाश्त झाले त्यांना. एक नबी शिर्क आणि बुतपरस्ती कितना बर्दाश्त करू शकत नाही. ठीक है, शिर्क बुतपरस्ती दुनियाची सम्मान खराब चीज. अल्लाह सरी पुण्या शरीक करूचे भलन अल्लाह नाराज करूचे आपले सम्मान वाढली चीज शिर्क आणि बुतपरस्ती. का कोप त्यांना होतो एक तर पल्ले आपली कौमा हाता भितर ते तवरेत जिगून तो आयलो होतो. इशी पाटिया ऊपर भरून आले ते पाटी राहते ते कोणी भरवची. तिसरी एक रास पाटी होती ते भरून सगळं पार्सल घेऊन गेला पण आले. ते त्याकच उकवले. ते आपले भाव जे कोणतं वाटत त्यांची दाढी धरले एकदम कोपान. का केलं तुका पुसले त्यांना बर्दाश्त झालं त्यांना. शिर्क करतात का बरं? ते सूर्य आरा भितर पुरा तफसीलन तस्किरा असे आणि एटलो त्यांना शिर्कच्या नफरत होती. आणि राव का एक नबियापासून ज्यादा कोणा नफरत जाऊ शकतात. शिर्क सम्मान खराब चीज एकदम आपले भावशी उपर को एकदम हे केले. ते जे मग आपल्या कौमाकडे पुसले अलम यईदकुम रब्बुकुम वअदन हसना. एक का केले तुम्ही तुमचो वादा यईद बोलन वादा करू दे का तुमचो परवरदिगार तुमच्याकडे निक्को वादा केलो ना तो आणि तुमका तौरात देता म्हणून म्हाका बोललो मी तौरे धाडू गेलो. एटली निक्को तुमच्याकडे अल्लाह ताला वादा केलो होतो की तुमच्यावर किताब नाजिल करता म्हणून. अफताल अलैकुमुल अहद. का जमाना भली वडलो गेलो
आहद बलन जमाना ताल बलन व्हडलो जावचे कबली व्हडलो जमाना जालो का मी घेऊन 4 दीस जाले आता 40 दीस जाले आनी तुमी ही भिवराई भितर पडले का अल्लाचो वादा पुरा जावच्या बद्दल लेट जाले ताखीर जाली हेजेन तुमी बुतपरस्ती भितर पडले अम अरदतुम अन यहिल्ल अलैकुम गज़बुन मिन रब्बिकुम फअखलफ्तुम मौइदी अरादा बले इरादा करूचे हल्ल यहिल्ल बला उतरूचे या तुम्ही हे चाहतात का तुमचे परवरदिगाराचो आजाब तुमचे ऊपर नाजिल जाव फाखलफ्तुम मौइदी तासो तुम्ही म्हजो वादाची खिलाफवर्जी केली अखलफा बल्ला खिलाफवर्जी करूचे आनी खेका केल्ले तुम्ही बुतपरस्ती का जरूरत आयली तुमकां का तुम्ही अल्लाचो वादा पुरा जावच्या भितर टायम जालो लेट जालो अल्लाच्या वादावर तुमकां भरोसा नव्हतो बीजी का तुम्ही खामाखा अल्लाह ताला नाराज करूं जातात ते खेका तुम्ही केले ही जबरदस्त ते मुसा तांकां पुसले एकदम कोपान पुसले एकदा कोप जरा थंडा पडलो तिथं शीतल जाले म्हणजे मग त्यांची कौम का जवाब दिली हिंगा फुडें सांगून गेला बरहाल हिंगा ही आयता भितर उलखो पडटा की शिर्क आनी बुतपरस्ती कशी कौमा भितर येता निकी निकी कौमो नबियाची मौजूदगी भितर को शिर्क आनी बुतपरस्ती भितर मुबतला जाता असं ही बीमारी अल्लाह ताला कडेन आमी वरूंक आसको अल्लाह कडेन वरूंक दुआ करूं का अल्लाह ताला सही बल खदा नसीब करून शिर्क बुतपरस्ती भितर हिफाजत करून